सज्जन श्रोते हो, सुप्रभात. निर्गुण ब्रह्माचे सगुण अवतरण म्हणजे ब्रह्म निर्गुण असून सुद्धा सगुणात अवतरले. आणि हेच तर निरपेक्ष भक्तिरूप जीवन आहे. म्हणजे अपेक्षारहित भक्तिरूप म्हणजे भक्ती मध्ये दंग झालेले जीवन म्हणजे अपेक्षारहित भक्तिरूप जीवन म्हणजे निरपेक्ष भक्तिरूप जीवन. तर आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे, नीट ऐका, निर्गुण ब्रह्माचे सगुण अवतरण हेच निरपेक्ष भक्तिरूप जीवन. आता याची सुरुवात करताना भगवद्गीतेतला अध्याय 13 आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. त्यातील 11 पासून 17 पर्यंतचे जे श्लोक आहेत त्याचं मराठीकरण करत आहे आणि ते तुम्ही जाणून घ्या. आणि ज्यांना जिज्ञासा आहे त्यांनी मूळ संस्कृत जे आहे भगवद्गीतेतील त्यातील 13व्या अध्यायातील 11 ते 17 श्लोक यांचं अवलोकन करावं. मराठीकरण करून 11 ते 17 श्लोक मराठीकरण करून वाचत आहे. मूळ संस्कृत श्लोक ज्यांना आवड आहे त्यांनी जरूर अध्याय 13 मध्ये पाहावे. भगवद्गीतेच्या अंतर्गत 13व्या अध्यायात ज्याचं नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग, त्यातील 11 ते 17 श्लोकांचा हा अनुवाद आहे. आता ऐका. अध्यात्म ज्ञानच नित्यत्वे राहे आहे हेची जाणणे, करिता ऐशा तत्वज्ञान मनना चिंतना अभ्यासणे, हेची ज्ञान अन्यथा सारेचे अज्ञान पार्था तू जाणणे. हे अर्जुना म्हणजे पार्था, तू हे जाणून घे की अध्यात्म ज्ञान हेच नित्यत्वाने सातत्याने आहे, राहते आणि तेच टिकणार आहे. म्हणून अशा या अध्यात्म ज्ञानाच्या तत्वज्ञानाच्या मनन चिंतनामध्ये आणि अभ्यासामध्ये तू स्वतः राहणे आणि यालाच खऱ्या अर्थाने ज्ञान म्हणतात. अन्यथा इतर विषय चघळणे म्हणजे अज्ञानात रमणे आहे. श्लोक 12वा. सर्वश्रेष्ठ ब्रह्म हेची एकमेव ज्ञेयते असे, ना सत्वा असत राहिते, परी अनादि अमृत परम सत्यते. हे सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे, तीच एकमेव ज्ञेय म्हणजे जाणून घेण्यायोग्य अभ्यासण्यायोग्य तीच एकमेव गोष्ट आहे. सर्वश्रेष्ठ ब्रह्म हा आणि हाच केवळ जाणून घेण्याचा अभ्यासाचा विषय असतो. ना सत वा असत राहिते, त्याला सत्यही म्हणता येत नाही, असतही म्हणता येत नाही. परी अनादि अमृत परमसत्यते, परंतु अनादि ज्याला कधी आरंभ झाला हे सांगता येणार नाही असं अनादि म्हणजे आरंभाबद्दल ज्याच्या पत्ता लागत नाही असं अनादि अमृत कधी नष्ट होणार परम सत्य त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि तेच खऱ्या अर्थाने ज्ञेय जाणून घेण्यायोग्य आहे. त्याला सत किंवा असत यापैकी नेमकं काही म्हणता येत नाही. श्लोक 13वा. सर्व बाजू हात पाय सर्वत्र नयन मस्तके मुखे असती त्या, सर्वत्र कानही ज्या राहती, सर्व व्याप्त ब्रह्म वदती त्या. हे निर्गुण ब्रह्म बघायला गेलं तरी सुद्धा ते सर्व व्याप्त असल्यामुळे त्या ब्रह्मालाच सर्व बाजूने हातपाय आहेत, सर्वत्र त्याला डोळे आहेत, सर्वत्र त्याला मस्तक आहेत, सर्वत्र त्याची मुख आहेत, सर्वत्र ऐकण्यासाठी कानही त्याला आहेत. असं हे जे सर्वव्याप्त ब्रह्म आहे ते त्याला दिसत नसले तरी सर्व बाजूने हात पाय डोळे मस्तके मुखे कान असं असणार हे ब्रह्म आहे. जरी ही मुख त्याची दिसत नसली तरी सुद्धा सर्व प्राणी मात्रांमध्ये विशेषतः माणसांमध्ये जे हातपाय आहेत डोळे आहेत कान आहे नाक आहे हे सर्व कळत न कळत बघायला गेलं तर हे सर्व ब्रह्माचेच अवयव आहेत. ते माणूस रूपाने दिसलं तरी ब्रह्मच सर्व माणसामध्ये सर्वत्र हात पाय डोळे मस्तके मुखे आणि कान यांनी युक्त असं हे ब्रह्मच खरं तर अद्वय एकच आणि एकच असूनही सगुण साकारात आल्यासारखे वाटते किंवा भासते. असा हा 13व्या श्लोकाचा अर्थ आहे. सर्व गुण आता त्यालाच पुष्टी देणारा पुढचा श्लोक आहे. सर्व गुणभास त्या ठाई
तरी विना इंद्रिय राही जे सर्वापासून अलग साक्षीत्वी निर्गुणी तरी गुणी गुण भोगते ते सर्व गुणभास त्या ठाई ब्रह्माच्याच ठाई सर्व गुणांचा भास होतो तरी विना इंद्रिय राही जे तरी सुद्धा त्याला इंद्रिय नाही. वरच्या श्लोकात म्हटलेलं आहे ब्रह्माला सर्व बाजूनी हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, मस्तक आहेत, मुख आहेत, कान आहेत आणि एवढं असून ब्रह्म सर्वव्याप्त असून सुद्धा त्याला सर्वत्रही इंद्रिय आहेत. आणि पुढच्या श्लोकात बरोबर असं विरोधी म्हटलेलं आहे हा संपूर्ण जो गुणभास आहे हे सत्य नाही. हा इंद्रियांचा भास आहे. इंद्रिय सत्य नाहीत, जग सत्य नाहीत, परंतु सर्व गुणभास त्या ठाई त्या ब्रह्माच्याच ठाई सगुण साकार रूपाने जीव आणि प्राणी मात्र आणि माणसांच्या रूपाने त्या निर्गुण ब्रह्माच्याच ठाई सगुण साकाराचा भास झाल्यामुळे ही सर्व सगुण साकारातील जीव आणि माणसे यांची सर्व इंद्रिये जणू काही ब्रह्माचीच आहेत असा भास होतो आणि यांचे गुण हे जणू काही ब्रह्माचेच आहेत असा भास होतो. म्हणून मूळ जे निर्गुण परब्रह्म आहे तेच भासमय गुणाने जेव्हा जन्म घेतं तेव्हा अनेकानेक इंद्रियांसहित असलेली सर्व भूत सृष्टी सर्व प्राणी मात्र सृष्टी सर्व मानव सृष्टी निर्माण होते. अशा अर्थाने ब्रह्माच्या ठिकाणी सर्व गुणांचे भास झाले तरी वस्तुतः ब्रह्म हे इंद्रिय विरहित आहे. जसं स्वामी स्वरूपानंद म्हणतात परमात्मा निरवयव परमात्म्याला अवयव नाही ते तिथे म्हटलेलं आहे. सर्व गुणभास जरी ब्रह्मरूपाने खर तर ब्रह्म हे विश्वरूपाने उदित झालं आणि सर्व गुणभास त्याने जीव मात्रांच्या जागी निर्माण केले सर्व इंद्रिये त्याने जीव मात्रांच्या जागी निर्माण केली तरीही मूळ ब्रह्म अविकारी म्हणजे निर्गुणच आहे. आणि ते विकारी झाल्यासारखे वाटले म्हणून आपण म्हणतो की ब्रह्माला सर्वत्र इंद्रिय आहेत ब्रह्म सगुण साकार आहे. परंतु ते सगुण साकार तो तात्पुरते असते अशाश्वत असते. अशा अर्थी शाश्वत निर्गुण ब्रह्म शाश्वत म्हणून निर्गुणच आहे परंतु तात्पुरत्या दृष्टीने तिथे गुणांचे भास निर्माण झालेले आहेत. जीव प्राण्यांमध्ये इंद्रियांचे जे दृश्य दिसतं तेही आभासी आहे. आणि खरं सांगायचं झालं तर या आभासी सगुण साकारापासून पूर्णत्वाने अलग आणि साक्षीत्वात असं ते निर्गुण ब्रह्म आहे. तरी सुद्धा हे असं अलग आणि निर्गुण परब्रह्म इतकं करून सुद्धा तात्पुरत्या स्वरूपात का होईना जेव्हा दृष्टोत्पत्तीस येतं जेव्हा सगुण साकार होतो तेव्हा ते स्वतः गुणयुक्त वाटतं आणि तेव्हा ते स्वतः गुणांचा उपभोग घेणारं वाटतं. म्हणून निर्गुण परब्रह्म सगुण साकार झाल्यासारखं वाटतं ते इंद्रियासहित वाटतं ते गुण भोगणारं वाटतं आणि ते गुणी वाटतं तरी मूलतः त्याचं निर्गुण निराकारत्व अत्यंत सुविहित स्थितीत जसंच्या तसं अनन्यत्वाने राहतं असा हा याचा अर्थ आहे. 15 सृष्ट पदार्थांतरी आहे तैसे बाह्य ही ब्रह्म राहिते अचल परी चलही राहिजे दूर निकट जाणण्या दुष्करते. तर आता जेव्हा आपण म्हणतो ब्रह्म निर्गुण निराकारच आहे परंतु ते सगुण साकारात भासतं तेव्हा हे त्याचं गुण पुढेही वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. सृष्ट पदार्थांतरी निर्मिलेल्या सर्व पदार्थांच्या अंतरामध्ये ते आहे तसंच त्या पदार्थांच्या बाहेर सुद्धा ते आहे. म्हणजे माणसाच्या आत सुद्धा ब्रह्म आहे आणि माणसं नाहीत अशा कोऱ्या जागेमध्ये सुद्धा ब्रह्म आहे. म्हणून सर्व सृष्ट पदार्थ मग ते निसर्गातले पदार्थ असोत पशु पक्षी प्राणी कीटक असोत माणसं असोत त्या सर्व पदार्थांच्या आत सुद्धा ब्रह्म आहे आणि या पदार्थांच्या बाहेर सुद्धा अवकाशात सुद्धा ते ब्रह्म आहे. ते भूतमात्रांकडे पाहता ते चालते बोलते वाटते परंतु अवकाशात पाहता ते अचल वाटते. भूतमात्रांच्या हृदयी म्हणून ते जवळ वाटते परंतु आकाशामध्ये बघायला गेलो ते दूर वाटतं. म्हणून हे विलक्षण ब्रह्म असं आहे की ते सर्व पदार्थांच्या आत पण आहे बाहेर पण आहे. पदार्थांच्या आत असताना ते चलही हलणारे चालणारे गतिशील आहे आणि केवळ आकाशात असताना
ते केवळ नुसते असणेपणी अचल सुद्धा आहे, ते अति जवळ पण आहे आणि अति दूर पण आहे. अनुरेणू या ठोकरा म्हणून तुकारामाच्या हृदयात सुद्धा ब्रह्म आहे आणि आकाशा एवढा म्हणून ते अत्यंत दूरही आहे. म्हणून हे जे ब्रह्म आहे ते सर्व पदार्थांच्या आत आहे, बाह्य आहे. ते बघायला गेलं तर अचल आहे. दुसऱ्या बाजूने सगुण साकारात ते चालणारे, हलणारे, डुलणारे आहे. ते हृदयांतरी जवळ आहे, म्हणजे निकट आहे, आणि बाहेर आकाशामध्ये ते दूर आहे, व्यापक आहे. तर असं हे ब्रह्म आत बाहेर अचल चल, दूर आणि निकट असं विलक्षण परस्पर धर्मानी युक्त वाटलं तरी मूलतः ते अधर्मी आहे. त्याला त्याचा असा कोणताही धर्म नाही. पुढे 16. अखंड असूनही सर्व प्राणी मात्री विभाजित भासमान राहिजे. भूत मात्र निर्माते धारण पोषण करते तैसे लय करते ही केवळ एकमेव ते. ब्रह्म स्वतः अखंड आहे आणि ते अखंड असून सुद्धा सर्व प्राणी मात्रांना निर्माण करणारे म्हणून विभाजित वाटते. सर्व प्राणी मात्र निर्माण करणारे म्हणजे त्याचे सृजन करणारे, त्याचे धारण करणारे आणि त्याला स्थिती किंवा स्थापकत्व देणारे, त्याचं संवर्धन पोषण करते आणि योग्य वेळी त्या सर्वांना निर्मिलेल्यांना विलीन करणारे, आपल्या मूळ निर्गुण रूपात विलीन करणारे, असं हे उत्पत्ती स्थिती आणि लयाचं एकमेव हे श्रेष्ठ परब्रह्म आहे. ते आपलं अखंडत्व न सोडताही उत्पत्ती स्थिती लयामध्ये भूतमात्र रूपाने जन्म घेतल्यासारखे वाटते. तेच सर्वांचे सृजन करते, तेच सर्वांचे पालन करते, तेच सर्वांचा लय करते. आणि इतकं असूनही आपलं ते एकमेव असणं, एकमेव अद्वितीय असणं म्हणजे आपल्यासारखं आपणच असणं, असं ते आपलं अनन्यत्व मात्र कधी न सोडता सुद्धा ते सगुण साकारात उत्पत्ती स्थिती लय म्हणून ब्रह्मा विष्णू महेश या 3 शक्ती रूपाने प्रवर्तित होत असते, म्हणजे दिसून येत असते. पुढे आता हे ब्रह्म काय आहे? तेजांत ही तेज ब्रह्म तेज अंधारा पार पलीकडे राहिजे. ब्रह्म बघायला गेलं तर सर्व तेजाना पुरून उरणारे सर्वश्रेष्ठ तेज आहे. आणि दुसऱ्या बाजूने अंधाराच्याही पलीकडचं पार अंधार रूपी निर्गुण निराकार म्हणून ते आहे. ते एका बाजूने ज्ञानाचं रूप असलेलं, ते एका बाजूने ज्ञानाचं रूप असलेलं, ज्ञानरूप असलेलं ज्ञानी म्हणून आहे. तर दुसऱ्या बाजूने ते दुर्बोध आकलण्यास अशक्य असं केवळ आणि केवळ गूढ रूपाने नांदत आहे. तर हे जे ब्रह्म आहे ते परत एकदा या श्लोक ऐका की तेजांचे ही तेज ब्रह्म तेज अंधारा पार पलीकडे राहिजे. ज्ञानरूपी ज्ञान दृष्टी ने जे राही तेची सर्व हृदयांतरी पाही पार्था तू ते. तेजांचे तेज असलेले हे ब्रह्मतेज आहे. ते अंधाराच्या पार पलीकडे असलेले अत्यंत बिकट असे अंधार रूप सुद्धा आहे. ते ज्ञानाच्या दृष्टीने पाहता येणारे म्हणजे ज्ञानरूप आहे. ज्याच्याजवळ ज्ञान दृष्टी आहे त्याला ते ज्ञान रूपाने पाहता येते आणि ज्ञान दृष्टीला ते ज्ञेय म्हणजे जाणण्यायोग्य आहे. असं ते ब्रह्म, तेच ब्रह्म सर्वांच्या हृदयामध्ये हे पार्था, हे अर्जुना तू पहा. आता हे जे ब्रह्माचं परस्पर विरोधी वर्णन आहे ते वर्णन खरं म्हणजे एकच आपलं एकत्व न सोडता बहुत झालेलं, विश्व म्हणून प्रकटलेलं, जीव जगत म्हणून अस्तित्वात आलेलं असं हे परमेश्वरी तत्व आहे. आता बरोबर याच्या अर्थी आपले जगद्गुरु संत तुकाराम काय म्हणतात ते पहा. तुकाराम गाथेमध्ये 2879 क्रमांकाचा जो अभंग आहे तो अभंग समजून घेतला की ब्रह्मज्ञानाचं रहस्य आपणाला कळेल. अद्वयची द्वय झालेची कारण धरिले नारायण भक्ती सुख. अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज एक तत्व बीज भिन्न नाही. शून्य निरसुनी राहिले निर्मळ ते दिसे केवळ विटेवरी. सुखे घ्यावे नाम
वदनाही चाड, करिता वापी आड, एक पाणी तुका म्हणे मीच आहे तेणे सुखे, भेद नाही मुखे नाम गाता. 2879 क्रमांकाचा हा अभंग आहे. आता तुकाराम महाराज काय म्हणतात, ते जे म्हणतात तेच वरती क्षेत्रज्ञ योग या नावाचा जो अध्याय आहे भगवद्गीतेतला, त्याच्यामधील 11 ते 17 मध्ये जे सांगितलेलं आहे क्षेत्रज्ञ योगात, जे गीता अंतर्गत सांगितलेलं आहे तेच या अभंगामध्ये आहे. अद्वयाची दोय झालेची कारण, धरिले नारायण भक्ती सुख, अपरोक्ष आकार झाला चतुर्भुज, एक तत्व बीज भिन्न नाही, शून्य निरसुनी राहिले निर्मळ, ते दिसे केवळ विठेवरी, सुखे घ्यावे नाम वदनाही ताड, सरिता वापी आड एक पाणी तुका म्हणे मीच आहे तेणे सुखे, भेद नाही मुखे नाम गाता. 2879 क्रमांकाचा अभंग आहे. त्याचा अर्थ ऐकून घ्या. जो देव अद्वैत म्हणजे निर्गुण, तोच दुसऱ्या म्हणजे सगुण रूपाने दुसऱ्या बाजूने प्रकटला. याचे कारण नारायणाने म्हणजे विठ्ठलाने आपल्या भक्तीचे सुख स्वीकारले आहे. म्हणजे निर्गुण आत्म्याने आपल्या एकमेव आत्मतत्वाचे सुख उपभोगण्याच्या निमित्ताने किंवा निशाने सगुण साकारत्व धारण केले. म्हणजे जे अद्वय परब्रह्म आहे ते आपलं अद्वयत्व, आपलं एकमेव अनन्यत्व अनुभवण्याच्या दृष्टीने तेच खरं तर द्वैतामध्ये म्हणजे सगुण साकारात आलं. म्हणून एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एक असून सुद्धा बहुत झालो किंवा बहुत झाल्यासारखा वाटतो, याचा अर्थ एवढाच आहे. अखंड ब्रह्माला आपले अखंडत्व निश्चितपणे समजून घेण्यासाठी प्रथम खंडितता म्हणजे काय समजून घ्यावी लागते. आणि खंडितता हीच एकत्व आणि अखंडितता आहे हे जेव्हा कळते तेव्हा जो ज्ञान सुखाचा आनंद मिळतो. तो ज्ञान सुखाचा आनंद भोगण्यासाठीच अद्वय परब्रह्म सगुण साकारात आले. अशा अर्थी जो देव अद्वय अद्वैत आहे, निर्गुण आहे, तोच दुसऱ्या बाजूने म्हणजे सगुण साकार रूपाने प्रकटला. याचे कारण तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाने किंवा विठ्ठलाने आपल्या भक्तीचे सुख स्वीकारले आहे. म्हणजे आपल्या सुखाचीच चाड, आपल्या सुखाचीच आवड आत्म्याला निर्माण झाली आणि त्या कारणाने आत्म्याने हेतुतः आपलं अद्वैत्व सोडून तो द्वैतात आला. आणि त्या निमित्ताने करकटेवर पाय विटेवर घेऊन तो सगुण साकार रूपाने विठ्ठल म्हणून पंढरपूरला उभा राहिला. तो चतुर्भुज रूपे आला, 4 हस्त असलेल्या रूपाने आला, तरीही त्याच्या एकत्वास बाधा पोचत नाही. जसं गंध अनेकानेक पुष्पांच्या रूपाने सगुणात आला तरी गंध रूपे गंध म्हणून तो एकमेव अद्वितीयच असतो. म्हणजे सर्व पुष्पांमध्ये गंध असला तरी गंध म्हणून सर्व पुष्पे जाऊनही तो मूळ रूपाने एकच असतो. तसा सर्व सगुण साकारात जरी परमेश्वर आला तरी आकार गेल्यानंतर सुद्धा तो मूलतः निर्गुण निराकार तसाच्या तसाच राहतो. सर्व शून्यत्व टाकून जे मलरहित निर्मळ राहते तेच करकटेवर पाय विटेवर असे मूळ शून्याचे सगुण साकार परंतु अति निर्मळ रूप आहे. म्हणून पांडुरंग जो आहे, विठ्ठल जो आहे, करकटेवर पाय विटेवर घेतलेला जो विठोबा आहे, तो खरं तर शून्यत्वाने आपलं शून्यत्व टाकून शून्यत्वाने आपला शून्यत्व हा सुद्धा गुण टाकला आणि अति निर्मळ रूपाने तो विठ्ठल रूपाने सावळ्या रूपाने विटेवर उभा राहिला. म्हणून अशा त्या निर्गुण निराकाराचे अत्यंत निर्मळ रूप जे विटेवर उभे आहे त्याचे अत्यंत सुखाने नाव घ्यावे हीच माझ्या मुखीची आवड आहे. म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माचं नाव घ्यावं, भक्ती घ्यावं, हेच ते खरं सुख. आणि हेच त्या वरील गीतेच्या 5 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की अध्यात्म ज्ञान हेच खरं ज्ञान, बाकी सर्व गोष्टी हे अज्ञान. तर असं हे परब्रह्माचं अध्यात्म ज्ञान म्हणजेच विठ्ठलाचं ज्ञान आपल्या मुखाने जावं घ्यावं हाच छंद तुकोबांना लागला आहे.
म्हणून अशा अर्थाने तुकाराम महाराज विठ्ठल रूपाने नाम घेतात तेव्हा ते खऱ्याखुऱ्या अर्थाने शुद्ध ज्ञानाचे पुनः पुन्हा आपल्या मुखातून आवर्तन भजन कीर्तन करीत असतात. म्हणून त्याचे अत्यंत सुखाने नाव घ्यावे हीच माझ्या म्हणजे तुकारामाच्या मुखाची आवड आहे. पुढे ते म्हणतात, नदी असो विहीर असो आड असो. आड म्हणजे गोल जी असते विहीर त्याला आड म्हणतात. तर नदी असो विहीर असो आड असो सर्वत्र तीन तऱ्हा जरी दिसल्या तरी पाणी म्हणून सर्वत्र एकच निर्मळ जळ असते. म्हणून ती ओळ लक्षात घ्या काय आहे ती. म्हणजे सरिता वापी आड एक पाणी. सरिता म्हणजे नदी असो, वापी म्हणजे विहीर असो, आड म्हणजे गोल विहीर असो, तिन्ही ठिकाणी एकच निर्मळ पाणी असते. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मीच आहे तेणे सुखे. हे विठ्ठला, हे निर्गुण निराकार परब्रह्मा, तुझ्या सुखाने तुझ्याकडून जे सुख प्राप्त झालं त्यामुळेच माझा जन्म झाला आहे. तुझ्या पोटातूनच मी आलो आहे आणि तुझ्या पोटातून आलेला मी तुझंच गीत गात आहे. म्हणून तुका म्हणे मीच आहे तेणे सुखे, भेद नाही मुखे नाम गाता. तुकाराम महाराज म्हणतात, तुझ्या सुखामुळेच मी तुकाराम म्हणून इथे आहे. त्यामुळे तुझं नाव जरी मी गात असलो तरी तू आणि मी याच्यात भेद अजिबात नाही. म्हणून हे सुद्धा लक्षात घ्या, देवाचे नामस्मरण मुखाने केले तरीही द्वैत भेद निर्माण होत नाही. खरे तर देव दिव्यत्वाचे ब्रह्माचे सुखच माझ्या रूपाने माझ्या मुखातून वदले जात आहे. अशी तुकाराम महाराजांची ही अनन्य अद्वय ब्रह्माची भक्ती आहे. आपल्याला आठवत असेल की प्रस्तुत निरूपण करणाऱ्याच्या मेघवृष्टी पुस्तकात मी तव पोटी तू मम ओठी, मी तुझ झालो तू मज होसी, अशा तऱ्हेच्या काव्यपंक्ती एका काव्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे भक्त देवाला म्हणतो, मी तुझ्या पोटातून आलो, मी तव पोटी तू मम ओठी, आणि माझ्या ओठातून तू आलास. वेगळ्या अर्थाने मी तुझ झालो, तू मला राहिल्यास, आणि तू मज होसी, आणि मी तुला राहिलो. म्हणून देवाच्या पोटातून भक्त आला आणि भक्ताच्या पोटातून देव आला. म्हणजे खरं तर काहीच झालं नाही. एकाने दुसऱ्याला जन्म दिला आणि दुसऱ्याने पहिल्याला जन्म दिला. म्हणजे जे अनन्य ब्रह्म आहे तेच एकदा माता पिता म्हणून आणि एकदा पुत्र म्हणून, तर दुसऱ्या बाजूने एका बाजूला ब्रह्म हेच माता पिता आहे आणि दुसऱ्या बाजूला तुकाराम का भक्त म्हणून ब्रह्मच आहे. म्हणून जे भक्त आहे तेच परमेश्वर आहे. जो परमेश्वर आहे तोच भक्त आहे. जो साधक आहे तोच परमेश्वर रूपाने भक्ती करणारा देवभक्त आहे. आणि हा जो देवभक्त आहे तोच उलट्या बाजूने करकटेवर पाय विटेवर घेऊन उभा असलेला विठोबा म्हणजे अद्वय परब्रह्माचं रूप आहे. अशा अर्थी ज्याचं जीवन निरपेक्ष असतं तो केवळ आणि केवळ ब्रह्मज्ञानाचीच उपासना करतो. आणि हे ब्रह्मज्ञानाची उपासना म्हणजेच निरपेक्ष भक्तीचे जीवन. अशा अर्थी निर्गुण ब्रह्माचे सगुण अवतरण म्हणजे निर्गुण ब्रह्म सगुणात अवतरले, विठ्ठल म्हणून अवतरले, याचा दुसरा तिसरा काही अर्थ नसून तुकोबांसारख्या निर्मळ भक्ताचं जे निर्मळ भक्ती रूप जीवन आहे तेच निरपेक्ष जीवन म्हणजे निर्गुण ब्रह्माचे सगुण साकार अवतरण. म्हणून आजच्या निरूपणाचं टायटल आहे, शीर्षक आहे, निर्गुण ब्रह्माचे सगुण अवतरण अर्थात निरपेक्ष भक्तिरूप जीवन. अस्तु. सुप्रभात. सर्वांना शुभेच्छा. शुभ दिन.